अरे तुला कळतं का नाही? गाडी येत नाही तुला कळत नाही होय? माणसं बिनसं बघ की जरा. अहो तुम्हीच रोडच्या मध्ये थांबला होता, लागलं का? अरे तुझ्या आता बोललो असतो. तू लायसन आहे का रे तुझ्याकडे? आहे का लायसन? हा कोणाची गाडी आहे? बापाला फोन लाव. उतर खाली, उतर खाली, अहो ऐका की. उतर खाली. तुझ्या इथं बघ, उतर खाली म्हणल्यावर कळतं का? अहो ऐका तरी. ऐका नाही काय नाही. बापाला फोन लाव, लाव फोन. हा लायसन आहे का तुझ्याकडे? कसं काय गाडी चालवतोय? कोणाची गाडी आहे? मित्राची गाडी. बापाला फोन लाव. मित्राच्या बी फोन लाव. आहे का फोन तुझ्याकडे? नंबर सांग. बापाला फोन लाव, लाव फोन. ती थोबाडाच काढा, ती काढ थोबाडाचा. अरे किसन्या तू? अरे कोणाची गाडी आहे ही? मित्राची गाडी पप्पा. ये इकडे. लागलं नाही ना तुला? किसन्या अरे तुझी तब्येत काय आहे? कशाला गाडी चालवतो तू कोणाच्या बी? हा अरे तुझी हाय पाय तरी पुरतेत का रे किसन्या? कशाला गाडी चालवतोय? लगा मला वाटलं दुसरंच कोणतरी आहे म्हणून मी किती शिव्या दिल्या किसन्या. हा आणि सगळ्या शिव्या मला भेटल्या. नको असं करू लागा. पण आजपासून किसने एक सांगतो बरं का, कुणाला शिव्या देणार नाही इथून पुढं. आज आपण संविधानाचा उत्सव साजरा करत आहोत. आपल्या हक्कांचा, स्वातंत्र्याचा आणि सन्मानाचा उत्सव. संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवही दिली. शब्द हे फक्त संवादाचं माध्यम नसून ते आपल्या संस्कृतीचं, आपल्या विचारांचं प्रतिबिंब असतात. आपण वापरत असलेल्या प्रत्येक शब्दामध्ये आपली माणुसकी दिसते. रागाच्या भरात उच्चारलेले अपशब्द कधी कधी आपल्या सर्वात जवळच्या माणसांना जखमी करू शकतात. क्षणिक संतापात नात्यांवर ओरखडे उमटतात, जे कधी कधी कायमचे राहतात. म्हणूनच चला आजपासून एक संकल्प करूया, शिवाय संवाद साधूया, माता भगिनींचा सन्मान राखूया आणि एक सुसंस्कृत शिवमुक्त महाराष्ट्र घडूया. जय हिंद.